हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण 3 वर्तुळ या प्रकरणातील एका 2 आणि 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे पाहूया. एका बिंदूतून किती वर्तुळे जातात ते पाहूया आपण इथे एक ए हा बिंदू घेतलेला आहे. या ए बिंदूमधून आपल्याला किती वर्तुळे जातात हे पाहायचं आहे. त्यासाठी मी इथे आकृती काढणार आहे. ती आकृती तुम्ही लक्ष देऊन पहा. मी आता ए हा बिंदू इथे घेतलेला आहे. ए बिंदूमधून जाणारा वर्तुळ काढायचा आहे म्हणजे मला आधी एक केंद्रबिंदू स्थापन करावा लागेल. तो केंद्रबिंदू मी इथे स्थापन करून घेत आहे आणि त्या केंद्रबिंदूतून मी एक काय करणार आहे, वर्तुळ काढणार आहे जो की ए मधून जाईल. पहा, आणि हा केंद्रबिंदू पी असेल. आता दुसरा मी एक वर्तुळ काढणार आहे क्यू केंद्रबिंदू असलेला जो की ए मधूनच जाईल. त्यामुळे मी आधी त्रिज्या, वर्तुळ म्हणजे काय तर केंद्रबिंदूपासून समान अंतरावर असलेल्या बिंदूचा संच म्हणजे वर्तुळ. आता ए बिंदूतून जाणाराच वर्तुळ पाहिजे म्हणजे मी काय करणार, आधी एक त्रिज्या केंद्रबिंदू मी आधी स्थापन करून घेणार आणि याच केंद्रबिंदूतून ए या बिंदूतून जाणारा केंद्रबिंदू असलेला क्यू केंद्रबिंदू असलेला आणि ए या बिंदूतून जाणारा वर्तुळ मी काय करणार आहे, काढणार आहे. क्यू केंद्रबिंदू असलेला वर्तुळ मी ए बिंदूतून काढलेला आहे. त्यानंतर मी आणखी एक वर्तुळ काढणार आहे. त्यासाठी मी आधी वर्तुळ केंद्र स्थापन करून घेणार. ए बिंदूतून काढायचं आहे म्हणजे ए बिंदू वर्तुळ केंद्रापासून ए बिंदूचं अंतर आधी आपण काय केलं पाहिजे, स्थापन करून घेतलं पाहिजे. आता इथं मी जो आहे तो आर केंद्रबिंदू देणार आहे आणि या आर मधनं मी काय करणार आहे, वर्तुळ काढणार आहे. अशा पद्धतीने आर केंद्रबिंदू मानून ए या बिंदूतून मी वर्तुळ काढलेलं आहे. आणखीन मला असेच वर्तुळ काढता येतात का ते पाहूया आपण. हा एस केंद्रबिंदू असलेला वर्तुळ जो की ए या बिंदूतून गेलेला आहे. यावरून आपल्या काय लक्षात येतं तर वर्तुळ प्रतलावर किंवा कुठल्याही एका प्रतलावर आपण जर एक बिंदू घेतला तर त्या बिंदूतून असंख्य अशी वर्तुळे काढता येतात. आता इथं मी 4 काढलेली आहेत. अजून मला भरपूर याच बिंदूतून ए या बिंदूतून ठराविक अंतर घेऊन मला वेगवेगळी वर्तुळ केंद्रे असलेली वर्तुळे मला काढता येतील. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एका बिंदूतून जाणारी जी वर्तुळे आहेत ती किती असतात तर असंख्य वर्तुळे असतात. असंख्य वर्तुळे असतात हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. एकाच बिंदूतून आपल्याला असंख्य अशी वर्तुळे काढता येतात. त्यानंतर आता आपण 2 बिंदूतून वर्तुळे किती काढता येतात हे पाहूया. मी इथे 2 बिंदू घेतलेले आहेत ज्यांचं नाव बिंदू ए आणि बिंदू बी आहे. आता मी या 2 बिंदूंना जोडून घेणार आहे म्हणजे रेषाखंड काढणार आहे या 2 बिंदूतून. कारण मला काय काढायचं आहे, 2 बिंदूतून वर्तुळे काढायची आहेत. आता नेमकी किती वर्तुळे जातात ते आपण पाहूया. आता हे 2 बिंदूतून वर्तुळे काढण्यासाठी मला बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणारा मी रेख ए बी काढलेला आहे. आता रेख ए बी काढल्यानंतर मला या रेख ए बीचा काय करावं लागेल, लंबदुभाजक काढावा लागेल. लंबदुभाजक काढण्यासाठी एका बिंदूवरती कंपासचं टोक ठेवा आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती एक चॉप मारा आणि खाली एक चॉप मारा जेणेकरून आपल्याला ए बीचा मध्यबिंदू काढायचा आहे. त्यानंतर बिंदू ए वरती कंपासचं टोक ठेवा आणि काय करा, चॉप मारून घ्या. त्या चॉपला छेदेल असा आता या 2 चॉपमधून 2 चॉपवरती आपण बिंदू असे स्थापन करून घेऊया. या 2 बिंदूतून जाणारी लंब रेषा आपल्याला काढायची आहे जी की रेख ए बीला काय असेल,
लंब असेल अशी रेषा आपण काढली. यामुळे काय झालं, रेख ABचे दोन समान भाग झाले, ज्याला आपण छेदनबिंदूला आपण काय नाव देऊया, P नाव देऊया. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे, वर्तुळ काढायचं आहे. म्हणजे PA किंवा PB एवढी आपण काय करूया, आपण त्रिज्या मानूया. PA आणि ही PB. तर बिंदू AB बंदनं मी काय केलेलं आहे, वर्तुळ काढलेलं आहे. म्हणजे PA ही मी त्रिज्या घेतलेली आहे. PA त्रिज्या घेऊन जो वर्तुळ काढला आहे तो बिंदू A आणि B मधनं गेलेला आहे. यावरून असं लक्षात येतं की P केंद्र असलेली आणि PA त्रिज्या घेऊन काढलेले जे वर्तुळ आहे ते बिंदू B मधूनही जातं. कारण रेषाखंड ABची ही जी लाईन आहे, रेषा जी आहे L, ती काय आहे, लंबदुभाजक आहे. म्हणजे रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा काय असतो, रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर राहतो किंवा असतो. आणि म्हणूनच आपल्याला तिथून काय काढता येतो, वर्तुळ काढता येतो. आता समजा आपण इथे एक Q बिंदू घेतलेला आहे. तर आपण काय करूया, आता QA ही आपण काय मानूया, त्रिज्या मानूया किंवा QP ही त्रिज्या मानूया. आणि आपण काय करूया, QA ही त्रिज्या मानूया आणि आपण काय काढूया, वर्तुळ काढूया. जो की Q केंद्रबिंदू मानून सुद्धा आपण काढलेला वर्तुळ A आणि B या दोन बिंदूमधून जातो. याचा अर्थ असा होतो की या लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाचे जे दोन अंत्यबिंदू आहेत त्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर आहेत. म्हणजे आपल्याला असे कितीही वर्तुळ काढता येतील. आलं लक्षात की दोन जे आपण बिंदू घेतलेले आहेत, दोन बिंदूतून जाणारी वर्तुळे किती असतील, तर ती वर्तुळे सुद्धा असंख्य असतील. असंख्य वर्तुळे आपल्याला काढता येतात. जसं एका बिंदूतून आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो, तसेच आपण दोन बिंदूतून सुद्धा असंख्य वर्तुळे काढू शकतो. आणखी एक वर्तुळ काढून दाखवीन. समजा आपण इथे R बिंदू घेतला, तर आपण काय करूया, RA ही त्रिज्या मानूया. RA ही त्रिज्या मानूया आणि मग या दोन बिंदूतून वर्तुळ जातो का ते पाहूया. अशा पद्धतीनं या दोन बिंदूतून इथे काय जातोय, वर्तुळ जातोय. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हा लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू या रेषाखंडाच्या दोन अंत्यबिंदूपासून समान अंतरावर आहेत. आणि म्हणून आपल्याला या दोन बिंदूतून असंख्य अशी वर्तुळे काढता येतात. यानंतर आपण 3 एकरेषीय बिंदू घेऊया प्रतलामध्ये आणि त्यामधून किती वर्तुळे जातात ते पाहूया. समजा मी इथे एक बिंदू घेतलेला आहे ज्याला मी A नाव देईन. इथे एक बिंदू घेतला ज्याला मी B नाव देईल आणि इथे एक बिंदू घेतला ज्याला मी C नाव देईल. आता मी काय करणार आहे, या 3 एकरेषीय बिंदूतून वर्तुळ जाण्यासाठी मला काय करावं लागेल, हे बिंदू आधी जोडून घ्यावे लागतील. म्हणजे याचा अर्थ काय तयार होईल, इथे त्रिकोण तयार होईल. कारण 3 एकरेषीय बिंदू आहेत म्हणजे काय तयार होईल, त्रिकोण तयार होईल. तर अशा पद्धतीने मी इथे त्रिकोण तयार केलेला आहे. आता या 3 बिंदूतून जाणारे वर्तुळ आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल, तर AB हा रेषाखंड आहे, AC हा रेषाखंड आहे, BC हा रेषाखंड आहे. तर या 3 रेषाखंडापैकी मला 2 रेषाखंडाचे लंबदुभाजक काढावे लागतील. आणि या 2 रेषाखंडाचे लंबदुभाजक एकमेकांना जिथे छेदले तो माझा काय असेल, केंद्रबिंदू असेल. आणि त्या केंद्रबिंदूला ग्राह्य धरून मला A आणि BC, ABC या 3 बिंदूतून जाणारे वर्तुळ काढावे लागेल. त्यासाठी मी आधी काय करणार आहे,
बी सीचा मी काय करणार आहे, लंबदुभाजक काढणार आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती एक चॉप मारा, खाली एक चॉप मारा. पुन्हा बी बिंदूवरती कंपासचं टोक ठेवा आणि हे काय करायचं, आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे लंबदुभाजक काढलेला आहे. आता या लंबदुभाजकामुळे याचे दोन समान भाग झाले, म्हणजे हा काय आहे, केंद्रबिंदू आहे, म्हणजे मध्यबिंदू आहे. आता तसाच मी काय करणार आहे, ए सीचा सुद्धा मध्यबिंदू काढणार आहे. तर मी रेख ए सीचा सुद्धा काय केलेला आहे, लंबदुभाजक काढलेला आहे. आता रेख ए सीचा समजा यल हा लंबदुभाजक आहे आणि रेख बी सीचा यम हा लंबदुभाजक आहे. आता रेषा यल आणि रेषा यम ज्या ठिकाणी एकमेकींना छेदतात तो माझा काय असेल, छेदनबिंदू. हा माझ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल, कारण या बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून मी जो वर्तुळ काढणार आहे तो वर्तुळ म्हणजे या 3 बिंदूतून जाणारा वर्तुळ आहे. अशा पद्धतीनं मला ए बी सी हे 3 नैकरेषीय बिंदू दिले, तर मला काय काढता येतो, एक वर्तुळ काढता येतो. एकच वर्तुळ का काढता येतो, तर याला जर आपण या छेदनबिंदूला ओ नाव दिलं तर ओ ए, ओ बी आणि ओ सी या हे जे अंतर आहे ते इक्वल असणार आहे, फक्त ओ या बिंदूपासूनच. इथं जर वरती गेलो आपण तर ते अंतर हे या 3 बिंदूला, 3 नैकरेषीय बिंदूला इक्वल असणार नाही, म्हणजे समान असणार नाही. आणि वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे केंद्रबिंदूपासून समान अंतरावर असलेल्या बिंदूचा संच आपल्याला काढायचा असतो. म्हणजेच ओ हा असा बिंदू आहे ज्यापासून ओ ए अंतर, ओ बी अंतर आणि ओ सी अंतर समान आहे. आणि म्हणून 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारी जी वर्तुळ असतात ती फक्त एक आणि एकच वर्तुळ असतो. एक आणि एकच वर्तुळ आपल्याला 3 नैकरेषीय बिंदूतून काढता येतो. अशा पद्धतीने आज आपण काय केलेलं आहे, एक बिंदूमधून असंख्य वर्तुळे काढता येतात हे पाहिलं, 2 बिंदूतून असंख्य वर्तुळे काढता येतात हे पाहिलं, आणि 3 नैकरेषीय बिंदूतून फक्त एक आणि एकच वर्तुळ काढता येतं हे आपण शिकलेले आहोत. त्यानंतर आपण 3 एकरेषीय बिंदू घेऊया. इथं आपण ए बी सी हे 3 एकरेषीय बिंदू घेतले आहेत, तर त्यामधून 3 एकरेषीय बिंदूतून वर्तुळ काढता येतं का ते आपण पाहूया. आता आपण 3 एकरेषीय बिंदू घेतलेले आहेत ए बी सी. या 3 एकरेषीय बिंदूतून वर्तुळ जाण्यासाठी मी काय करणार आहे, बी ह्याला केंद्रबिंदू मानून मी काय करणार आहे, वर्तुळ काढणार आहे. म्हणजे याचा अर्थ 2च बिंदूतून हा वर्तुळ गेलेला आहे आणि बी हा बिंदू तसाच राहिलेला आहे, म्हणजे यातून वर्तुळ आपल्याला काढता आलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की वर्तुळाच्या प्रतलात एकही बिंदू असा आढळत नाही जो बिंदू ए बी सी पासून समदूर अंतरावर असेल. इथे आपल्याला वर्तुळ केंद्रच मिळत नाही, त्यामुळं या 3 बिंदूतून एकही वर्तुळ जात नाही. म्हणजे 3 एकरेषीय बिंदू असतील तर त्यामधून एकही वर्तुळ काढता येत नाही, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. यावरून आपल्या लक्षात येतं एका बिंदूतून असंख्य वर्तुळे जातात, असंख्य वर्तुळे काढता येतात. दोन बिंदूतून सुद्धा आपल्याला, 2 भिन्न बिंदूतून आपल्याला असंख्य वर्तुळे काढता येतात. असंख्य वर्तुळे काढता येतात. 3 नैकरेषीय बिंदूतून, 3 नैकरेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले बिंदूतून असंख्य वर्तुळे जातात का, नाही. एक आणि एकच वर्तुळ काढता येते. आणि जर आपण 3 एकरेषीय बिंदू घेतले, 3
एक रेषीय बिंदू घेतले तर एकही वर्तुळ, 3 एकरेषीय बिंदूतून एकही वर्तुळ काढता येत नाही. अशा पद्धतीने आज आपण 1, 2, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे काढलेली आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.